हाय हॅलो नमस्कार. मी विजुला तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे माझी छान पूजा आटोपली आणि मी तुळशीजवळ आणि बाहेर दाराजवळ रांगोळी वगैरे काढून घेतली. हे तर आपलं दररोजचंच रुटीन आहे. जे पंढरपूरला गेले असतील ते खूप नशीबवान आहे. आपण प्रत्येकच व्यक्ती काही पंढरपूरला जाऊ शकत नाही. म्हणतात ना, जिथे भाव तिथे देव. त्याप्रमाणे आपण घरीच पूजा वगैरे करून घेऊ. आणि आजचा मेनू होता वडे, साबुदाणा वडा आणि शेंगदाण्याची कढी. इकडे मी शेंगदाण्याची कढी बनवून घेतली आणि साबुदाणा वडे. आज आभाळ काहीतरी असं होतं. थोडा आधी पाऊस येऊन गेला होता, पण पाऊस काही जास्त येत नाही. पावसाची गरज खूप आहे आमच्याकडे. तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. पाऊस आल्यानंतर मी वरती गेली आणि कपडे वाळू घातले. तुम्हाला खाली दिसतच असेल ते पाऊस आलेला होता. पाऊस फक्त स्लॅब ओला करतो, बाकी काही नाही. आणि यांना बाहेर जायचं होतं म्हणून नाश्ता वगैरे आटपून हे गेले होते बाहेर. थोडं काम होतं त्यांना म्हणून ते बाहेर गेले होते. इथली गाडी काढली होती. म्हटलं मी पायऱ्या धुवून घेते. जेव्हा जेव्हा इथं गाडी बाहेर जाते ना तेव्हा तेव्हा मी पायऱ्या धुवून घेते. जर गाडी उभी असली तर गाडीवर पाणी पडते म्हणून तेव्हा मी पायऱ्या काही धुत नाही. 2-3 दिवसातून एकदा पायऱ्या धुवाव्याच लागतात. आणि पावसाळ्याचा आता तसंही खूपच गजगज होते, त्यामुळे ते चांगलं वाटत नाही आणि माशा वगैरे लागण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा गाडी बाहेर जाते ना तेव्हा मी पायऱ्या धुतेच. आणि आज तर एकादशी आहे, पण लागोपाठ काही ना काही कामं चालूच आहेत. पायऱ्या वगैरे धुणं, शिल्लकचे कामं करणं. फराळ दिसायला असतो ते म्हणतात ना, एकादशी दुप्पट खाशी, त्या प्रकार तसा हा प्रकार आहे. एकादशीचा दिवस आहे, पण दिवसभर काही ना काही खायला लागतेच. त्याच्यापेक्षा स्वयंपाक केलेला परवडला. आणि इकडे माझं सर्व स्वच्छ करून झालं आहे. थोडा आभाळ आहे, कधी ऊन तर कधी सावली असं वातावरण आहे, पण हे सुकून जाईल थोड्या वेळात. विहान होता तिकडे उभा, त्याला म्हटलं मी ये, तो काही येत नव्हता. त्याला बाहेर जायचं होतं. आणि हे सर्व करून मी खूप थकली होती. तर दीदीने माझ्यासाठी चहा बनवला आणि आम्ही दोघींनी सोबतच चहा घेतला. यानंतर माझी कामं आवरायचीच होते. आता वाजले होते 4:45. मी चहा वगैरे घेतला, छानपैकी गरमागरम चहा घेतला आणि माझी झाडू वगैरे मारायची होती. झाडू वगैरे मारून घेतला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला दिसतच असेल इथं डायनिंग टेबलवर किती पसारा आहे. चहा घेतला आणि मी हा सर्व पसारा आवरून घेतला. तेवढ्यातच आराध्याची इच्छा झाली. तिला राजगिराचा शिरा खायचा होता. तिच्यासाठी मी राजगिराचा शिरा केला. राजगिराचा शिरा सर्वांनाच करता येतो. मी कढईमध्ये तूप घेतलं आहे. त्यामध्ये तूप गरम झाल्यावर राजगिराचं पीठ टाकलं. पीठ छान असं भाजलं, छान लाल होईपर्यंत खरपूस भाजून घेतलं आहे. आणि त्यामध्ये नंतर पाणी टाकायचं. सोबतच मी थोडं खोबरं टाकलेलं इथं खिसून. याने खूप छान चव येते शिऱ्याला. खोबरं आणि राजगिराचं पीठ मी इथं छान भाजून घेतलं. पाच 10 मिनटं याला वेळ द्यावा लागतो. हळूहळू स्लो पावरमध्ये आपण हे भाजायचं असते. आणि जर आपण पावर वाढवली तर ते जळण्याची शक्यता असते, मग ते त्याला चव चांगली येत नाही. आणि तुम्ही बघू शकता की मी छान लाल भाजून घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकून करून घेतलं. आता हे सर्व पाणी म्हणजे सर्व हे पाणी सोकलं, म्हणजे रव्याच्या पिठाने असं हे करून घेतलं, आवरलं. त्यानंतर यामध्ये आपण गूळ टाकायचा किंवा साखर टाकायची, आपली इच्छा. तर मी गुळाचाच बनवते. गूळ टाकला मी इथे, पण ते या क्लिपमध्ये आलं नाही.
ती क्लिप या व्हिडिओमध्ये आली नाही, माझं लक्षच नाही राहिलं ते क्लिप घ्यायचं. आणि इकडे आपला शिरा तयार आहे. आराध्या वरून तूप खात नाही, म्हणून मी जेवढं होईल तेवढं तूप यामध्येच टाकते. तिला तूप, दही, दूध आवडत नाही. नंतर शिऱ्याला जर छान होऊ दिलं ना आपण कमी पावरमध्ये, तर तो आणखी टेस्टी लागतो. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच याची चव आवडेल. आणि सोपी पण आहे. जर आपल्याला कधी साबुदाण्याची उसळ वगैरे खाण्याचा कंटाळा आला तर आपण हे सुद्धा करू शकतो. इथे लाईट गेली होती.